मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। मानच्या गटविकास अधिकाऱ्यांना अभयसिंह जगताप यांच्याकडून साडीची भेट। आमदार जयकुमार गोरे आयोजित लाडकी बहीण व मातांच्या सन्मान सोहळा नुकताच दहिवडी वडूज येथे संपन्न झाला। हा सन्मान सोहळा भारतीय जनता पार्टीचा राजकीय कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला मान खटाव मधील प्रशासकीय अधिकारी आवर्जून उपस्थित होते। तुम्ही हाजरी पत्रक घेतल्यासारखं सगळ्या बचत गटांच्या महिला, सगळ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना टार्गेट देऊन ज्या भाजपच्या कार्यक्रमासाठी महिला गोळा केल्या त्यासाठी तुम्हाला भाजपनं पगार दिला का शासनाने दिला याची माहिती एकदा जनतेला थोडं माहिती आहे। तुम्ही तहसीलदार प्रांत मसवडच्या कार्यक्रमाला 10 वाजल्यापासून उपस्थित होता की नाही? मग तो कार्यक्रम जिथे भाजपचे झेंडे लावले होते की नाही? लावले होते ना? मग त्या भाजपच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी कशासाठी होते? तुमच्याकडून टार्गेट देण्यात आलं, सीआरपीना तुम्ही टार्गेट दिलं, तुम्ही इथं दुसरं पोस्टिंग आहे तुमचं तालुक्याचे, तुम्ही एक पदाधिकारी आहात, तुम्हाला एवढं जाणीव पाहिजे की आपण एका पार्टीचे नोकर नाही, या आमदारांचे नोकर नाही, आपण शासकीय नोकर आहोत। मी एका पार्टीचं काम कसं काय करू शकता? पक्षाचं काम केलेलं नाही। मग पक्षाचे झेंडे असलेल्या कार्यक्रमात ही योजनेच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम होता का साडी वाटवाचा कार्यक्रम होता? रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही कार्यक्रमाला तिथं हजर होता, तर सुट्टीच्या दिवशी शासकीय काम तुम्ही करत होता का? नाही, शासकीय काम नव्हतं, तर शाखा उपस्थित मतदार शासकीय कामासाठी नाही, शासकीय काम म्हणता लागते महिन्यापासून साधारण नाही ते चालू आहे। ते तुम्ही इथं बसून करू शकता ना, ते तुम्ही मसवडला राजकीय कार्यक्रमात जाऊन करण्याचं कारण काय होतं? त्या दिवशी त्यांनी सांगितलं म्हणून फक्त याच्या व्यतिरिक्त तुम्ही राजकीय कार्यक्रमाचं स्वरूप आम्हाला असं हे करायचंय की तुम्ही इथं व्हिडिओ म्हणून 6 दिवस 7 दिवस काम करताय आणि सुट्टीच्या दिवशी तुम्ही भाजपचे पदाधिकारी किंवा भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताय का? मला कोणत्या कार्यक्रमात तुम्ही कार्यक्रमाला जिथं भाजपचे झेंडे आहेत तिथं जाऊन तुम्ही कार्यक्रमाला बसता येतात, तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताय का? मला तिथं गेल्यानंतर कार्यक्रमात तुम्ही कार्यक्रमाला गेल्यानंतर कळालं, तुम्ही तिथं निघून आला का? साहेबांनी सांगितलं की तुम्ही निघून आला का? भाजपचे झेंडे दिसल्यानंतर कार्यक्रमातून तुम्ही काढता पाय घेतला का? कार्यक्रमात साईडला मी उभा होतो, कार्यक्रमात समोर बसलेले दिसताय तुम्ही व्हिडिओ शूटिंग मध्ये, फक्त याद्या वगैरे कार्यक्रम बघताना दिसताय। याद्या घेऊन तुम्ही तिथं जर महिला गोळा करत असाल तुम्हाला याद्या घेऊन कशाला होता? शासकीय कार्यक्रमामध्ये तुम्ही याद्या घेऊन थांबलाय, करताय याद्या घेऊन म्हणजे आधार सेटिंग कोणाचं तुम्ही आता काय आम्हाला म्हणजे उल्लू समजता का काय समजता? तुम्ही जनतेला मूर्ख बनवायचा कार्यक्रम चालू आहे। या कार्यक्रमाला बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या। या लाडकी बहीण सन्मान सोहळ्याला जास्तीत जास्त महिला सहभागी होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करण्यात आल्याचा आरोप अभयसिंह जगताप यांनी केलाय। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप यांनी आक्रमक होत मान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांना चांगलंच धारेवर धरलंय। सुट्टीच्या दिवशी लोकप्रतिनिधींची चाकरी केल्याबद्दल शेंडगे यांचा पुष्पहार व साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युवक अध्यक्ष प्रशांत वीरकर, नगरसेवक महेश जाधव, माजी सरपंच किरण खळवे, माजी सरपंच विजय जगताप, दिलीप खरात, ऋषिकेश जगताप, विनोद अवखडे, सुनिकेत जगताप यांच्यासह अभयसिंह जगताप समर्थक व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी अभयसिंह जगताप काय म्हणाले सविस्तर पाहूयात। आज दहिवडी पंचायत समितीमध्ये आम्ही बीडीओ कार्यालयाला भेट दिली। हे बीडीओ खऱ्या अर्थानं शासनाचं काम करतात का आमदारांच्या घरचे नोकर आहेत हे विसरलेले आहेत। या 3 जे मोठे महिलांचे कार्यक्रम झाले, या महिलांच्या कार्यक्रमामध्ये बीडीओनी स्वतःच कबूल केलं की मी यादी घेऊन बाहेर बसलो होतो लाभार्थींची, म्हणजे हे लोक महिला गोळा करण्याचं काम करत होते। हा काही शासकीय कार्यक्रम नव्हता, हे भाजपचे झेंडे लावून भाजपचा पक्षाचा कार्यक्रम होता। आणि या कार्यक्रमासाठी या बीडीओंनी महिलांच्या बचत गटांच्या प्रमुखांच्या म्हणजे सीआरपींच्या, अंगणवाडी सेविकांच्या आणि आशा वर्कर यांच्या मीटिंग घेतल्या आणि त्यांना मीटिंग घेऊन टार्गेट दिले होते की या महिला गोळा करून आणा। त्यांना याद्या दिल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की या राजकीय कार्यक्रमासाठी महिला गोळा करून आणा। आणि ह्या याद्या घेऊन हे बीडीओ स्वतः
सकाळी 10 वाजल्यापासून मसवडच्या कार्यक्रमामध्ये बाहेर उपस्थित होते आणि चेक करत होते की सर्व महिला आल्या की नाही आल्या. म्हणजे ही परिस्थिती या मान खटावची आलेली आहे. मान खटावचे शासकीय अधिकारी, हे शासनातले सर्व अधिकारी या आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागतायत आणि त्यांना आम्ही आता एक इशारा देऊन आलोय. यापुढे जर ह्या लोकांनी जर आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागले तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या सर्व लोकांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी यासाठी आम्ही शासनाकडे विनंती करणार आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं एकतर्फी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा एक निर्वाणीचा इशारा या मानखटाव विधानसभा मतदारसंघातील सर्व अधिकाऱ्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आज देतोय. एका बाजूला हे शासकीय अधिकारी यांच्या बंगल्यासमोर गोंडा घोळतायत आणि दुसऱ्या बाजूला जनता भरडली जाते. आता इथं माझ्या शेजारी एक शिंदीचे ग्रस्त उभे आहेत. तुमचं काय अडचण आहे सांगा. ताडपत्रीसाठी अर्ज केला होता किती हेलपाटे झाले आणि 4-5 हेलपाटे झाले म्हणून मिळेल देतो करून असं करून ते आज आलो तर यादी म्हणली बाहेर लावली तर यादीत बघितलं तर नाव बी नाही ना आता म्हणजे ते झालंय सगळं संपलंय म्हणले. ही अशी परिस्थिती सामान्य माणसाची आहे. मान खटावची जनता भरडली जाते आणि हे अधिकारी या आमदारांच्या घरची दोन्ही भांडी करण्यामध्ये व्यस्त आहेत. तर जनतेने हे आता लक्षात ठेवा, हे शासनाचे पैसे घेणारे अधिकारी हे जर शासकीय काम करत नसतील तर त्यांना आपण सगळे मिळून वेळीच धडा शिकवला पाहिजे.